हाय गाईज, वेलकम टू सानियाज किचन। तर आज मी बनवत आहे कोलंबीचा सार। तर त्यासाठी आपण साहित्य जाणून घेऊया काय काय लागणार त्यासाठी। तर सगळ्यात पहिलं आहे हे 1 वाटी खोबरं, ओलं खोबरं, 9 ते 10 सुकी मिरची आणि 3 ओली मिरची, 2 चमचे धना, एक छोटासा टमाटर, आणि आहे 1 मोठा कांदा कापलेला, आणि हे आहे अर्धा चमचा हळद, आणि ही काळी मिरी आहे ती 10, आणि हे लसणाची पाकळी 5 ते 6, आणि हे आहे बडीशेप थोडीशी। तर चला आता आपण बनवायला घेऊया। तर आता आपण ह्या बाउलमध्ये पाणी आहे, तर आपण ही सुकी मिरची घालणार आहोत, भिजत ठेवणार आहोत, आणि त्यात धना पण घालणार आहोत, जोपर्यंत ती एकदम ओली नाही होत, भिजून ती ओली राहिली पाहिजे 10 मिनिटासाठी तरी ठेवा। हे बघा असं ठेवायचं। आता ते मी भिजवलेले लाल मिरची आणि धने आहेत ते मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं। आता याचं त्याचं पाणी काढायचं, नुसतं हे घ्यायचं आहे बघा, हे घ्यायचं, घालायचं, हे घ्यायचं, घालायचं, पाणी नाही, पाणी नंतर, आधी हे घालायचं सगळं। हे बघा मी कसं सगळं, हे बघा हे ग्लास आहे, हे अर्धा ग्लास आहे, थोडंसं घाला, अर्धा कप आहे, तर थोडासा घाला, जास्त नको, थोडं थोडं घालून करा, मला ते जास्त पातळ नाही व्हायला पाहिजे। ह्याला मिक्सरला लावते बघ, हे बघा पाणी घातलं ते एवढं सुकं झालंय। एक मिनिट तुम्हाला दाखवते, हे बघा एवढं सुकं झालंय, आपल्याला अजून पाणी घालावं लागेल। थोडं थोडं पाणी घालून मी तुम्हाला बोले ना, एकदम नको, हळूहळू करून घाला। आता बघा आता हे बघा हे कसं झालंय, मगाशी कसं होतं, कन्सिस्टन्सी बघा कशी आहे। 1 कप खोबरं, 1 बाउल खोबरं घाला। आता ह्यानंतर मी घालणार आहे ही ओली मिरची, मग त्यानंतर मी हे घातले 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या, मग मी हे घालणार हे काळी मिरी 5 ते 6, मग त्यानंतर कांदा, बडीशेप घालायचे, टमाटर सगळं शेवटी घालायचं जेव्हा बारीक सगळं वाटलं तर, हळद थोडीशी बस नावापुरती। आता मग त्यात थोडं पाणी घालायचं, आणि आता ह्याला झाकण लावून मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं। आता बघू कसं झालंय, चमच्याने ढवळून बघायचं कसं झालंय, हे बघा। आता मी हातात घेऊन बघते कसं झाली, अजून बारीक नाही झाली, अजून बारीक व्हायला पाहिजे, जाड आहे मध्ये मध्ये, त्याला अजून बारीक करायचं आहे आपल्याला। आणि त्यासाठी टमाटर घालूया आता, टमाटर, आणि परत थोडं पाणी घालायचं, थोडं थोडं म्हणून घालायचं एकदम, आणि मिक्सर लावायचं। हे बघ बघा किती मस्त बारीक वाटलंय, एकदम मस्त नरम, मगाशी जाड होता आणि एकदम नरम झाला। आता हे काढायचं। तर आता मी सगळ्यात पहिले गॅस पेटवते, हे बघ गॅस पेटवला, हे गरम होते, तापू दे, गॅस मी फास्ट करून ठेवलाय बघा। आता तेल घालायचं, 2 चमचे तेल, खोबरं तेल घाला, मग त्याने चांगली चव येईल, 1 चमचा आहे तो, तापू दे त्याला। हे बघा असे बबल सुटतात आहे ना, बबल जायला लागले म्हणजे तापलंय ते तेल। मग घालायचं हे कांदे,
मग ढवळायचं गॅस मला. त्याला ना लालसर होऊ द्यायचं नाही, मीडियम ठेवा. गॅस जरा मीडियमच ठेवा, एकदम हाय नको, कारण ते करपायचं नाही आपल्याला. लालसर होऊ द्यायचं नाही, करपलं पाहिजे ना, लालसर व्हायला पाहिजे. आता गॅस बारीक करा. मग आपल्याला ते वाटप घालायचं आहे जो आपण बनवलेलं होतं. हे बघा, हे बघा. हे सगळं वाटप घालायचं, सगळं पुसून टाका. मग त्यात थोडं पाणी घाला मिक्सरमध्ये, पण ते सगळं निघालं पाहिजे म्हणून. सगळं ते पेस्ट, मग ते पाणी घाला यात. अजून थोडं घाला, ते पूर्ण सगळं निघालं पाहिजे पेस्ट. धुवायचं मिक्सर, ते एकदम स्वच्छपणे धुवायचं आणि त्याचं पाणी घालायचं. मग गॅस फास्ट करायचं. आपल्याला कन्सिस्टन्सी ह्याच्यासार न जास्त पातळ न जास्त जाड, मीडियम ठेवायचं. चांगली उकळी येऊ द्या. हे बघा फेस आलाय, चांगलं ढवळा त्याला. उकळी येऊ दे अजून थोडी. हे बघा उकळी यायला लागली. आता कोकम घालायचं, 8 कोकम हे, आणि त्याला चांगलं हे ढवायचं, चमच्याने जर चांगलं ढवायचं. त्याला थोडं असंच ठेवायचं. आणि जेव्हा अशी उकळी आली समजून यायचं आपल्याला कोलमी घालायची. आता कोलमी घालायची. आता आपण कोलमी घातली आहे, तर गॅस फास्ट करायचा आणि चांगली त्याला अजून उकळी होती चांगली. कोलमी चांगली शिजू दे. कशी उकळी यायला लागली आहे, त्या शिजू दे 10 मिनटं. गॅस फास्टच ठेवा. पाच मिनिटानंतर स्लो करा. हे बघ असं खतखत आलंय. आता स्लो करा, खतखत आलं ना तर स्लो करा. सगळं शिजू दे ती कोळमी. 5 मिनिटानंतर स्लो करा. हे बघ असं खतखत आलंय. आता स्लो करा, खतखत आलं ना तर स्लो करा. चव चांगली आली पाहिजे. तर अशा प्रकारे मी हा कोळमीचा सार बनवला आहे. तुम्ही भातासोबत खाऊ शकता. तर आजसाठी एवढंच. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.